नमस्कार मंडळी. तर आज आपण एक ड्रिंक बनवणार आहोत जे पुदिन्यापासून बनवणार आहोत. तर मी बाल्कनीमधून पुदिना तोडून आणलेला आहे आणि सर्वात आधी त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे, म्हणजे त्याच्यावर काही माती लागलेली असेल तर निघून जाते. आणि एक पॅन गॅसवरती चढवले आणि आपण एक छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत. तो म्हणजे जिरं घालायचं आहे 1 चमचाभर. त्याने छान फ्लेवर येतो ह्या ड्रिंकला. तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली जिरा पावडर घातलात तरी चालेल. मी ते करून घेते. 1 चमचाभर जिरा आणि 7 ते 8 काळी मिरी घालायची. चांगली बारीक गॅसवरती यांना तापवून घ्यायचं, म्हणजे असं हलकंसर भाजून घ्यायचं त्यांचा असा सुगंध सुटेपर्यंत. आणि मग आपल्याला यांना कुटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतलात तरी चालेल, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे डिरेक्टली काळ्या मिरीची पावडर येते आणि जिऱ्याची जी पावडर येते ती वापरलात तरी चालेल. पण जी फ्रेश आपण तयार करून घेतो त्याचा फ्रेग्रन्स असतो किंवा जी चव असते ती ड्रिंकमध्ये एकदम छान येते, मस्त वाटतं. म्हणून मी हे करून घेतलं आणि खलबत्त्यामधून कुटून घ्यायचं. खूप बारीक झालं नाही तरी चालतं, पण असं हलकंसर बारीक करून घ्यायचं, म्हणजे सगळा फ्लेवर आहे तो आपल्या ड्रिंकमध्ये छान उतरतो. मी चमच्यामध्ये उचलून तुम्हाला दाखवते, म्हणजे आयडिया येईल आपल्याला किती बारीक करायचं आहे. बघू शकता बऱ्यापैकी बारीक झाले. आपण जेव्हा भाजतो तेव्हा त्याला हलका क्रंच येतो आणि पटकन बारीक होतं ते. खूप फाईन पावडर नाही झाली आहे, पण बऱ्यापैकी बारीक झालं आहे. एवढं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याला मी बाजूला ठेवलं आहे आणि आता आपण ड्रिंक करायला घेऊया. अगदी 5 मिनटात होते. पुदिन्याची पानं बघू शकता मस्त फ्रेश फ्रेश आहेत. सोबतच मी सेम क्वांटिटीमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे. याचा फ्लेवरही खूप छान येतो. तर हे सगळं आहे ते पाण्यातून व्यवस्थित निथळवून काढायचं आहे. अगदी 1 मूठ भरेल असंच आहे. निम्म घेतले मी, निम्मा पुदिना आणि निम्मी कोथिंबीर. चव खूप छान येते. आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू आहे तो कट करून घालायचा आहे. व्यवस्थित त्यातल्या बिया काढून घ्यायच्या, कारण आपण ही ड्रिंक आहे ती गाळणार नाही आहोत आणि जर बी आली तर ती ड्रिंक कडू होण्याची शक्यता असते. म्हणून बी काढून आपल्याला व्यवस्थित रस आहे तो गाळून घ्यायचा आहे, म्हणजे पिळून घ्यायचा आहे ड्रिंकमध्ये. सोबतच जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो चमचाभर घालून जरासंच पाणी घालायचं आणि छान असं याला वाटून घ्यायचं आहे. खूप फाईन पेस्ट नाही झाली तरी चालेल. मध्ये थोडे थोडे असे तुकडे राहिले पुदिन्याचे कोथिंबीरीचे तरी ड्रिंकमध्ये छान दिसतात ते दिसताना. त्यामुळे असं व्यवस्थित वाटून घ्यायचं. मी एका बाउलमध्ये सगळं वाटण आहे ते काढून ठेवलं आहे. आणि आता हा अशा प्रकारचा ग्लास होता माझ्याकडे काचेचा, तो घेतला आहे. तुमच्याकडे जोही ग्लास अवेलेबल असेल तो घेऊ शकता. खाली थोडे आईस क्यूब घातलेत, म्हणजे मस्त अशी चिल्ड ड्रिंक आहे ती आपली बनून तयार होते. सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये घातली, कारण मी एका ड्रिंकच्या मनाने हे सगळं साहित्य करून घेतलं होतं. आणि सगळा ग्लास आहे तो गार पाण्याने भरायचा आहे. मी माठातलं पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी घेतलात तरी चालेल. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमचा चाट मसाला घातला आहे मी. मस्त चव येते चटपटीत अशी. छान मिक्स करायचं आणि आपल्याला जसं हवं तसं याला डेकोरेट करून घ्यायचं आहे. मी एका लिंबूच्या स्लाईसने आणि थोड्या पुदिन्याच्या पानांनी यांना डेकोरेट करून घेतलं आहे. लास्टला आपल्याला याच्यामध्ये गोडवा आणण्यासाठी मध घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखरही घालू शकता, पण छान असं हेल्दी तयार होण्यासाठी मी याच्यामध्ये मध घातला आहे. 2 चमचे मध घातला आहे एका ड्रिंकसाठी, म्हणजे परफेक्ट असा गोडवा येतो. छान मिक्स करून घ्यायचं. मध पाण्यामध्ये मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे व्यवस्थित असं स्ट्रॉने असू दे किंवा कोणत्याही चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपली मस्त अशी ड्रिंक तयार झालेली आहे. समर स्पेशल एकदम एनर्जेटिक रिफ्रेशिंग ड्रिंक आपली मस्त घरच्या घरी तयार होते. खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये आणि सगळ्यांच्या घरी हे इंग्रेडियंट्स अवेलेबल असतातच. तर एकदा ह्या उन्हाळ्यामध्ये ही ड्रिंक करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप रिक्वेस्टेड रेसिपी आहे ही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील गारवा मेंटेन ठेवण्यासाठी ही खूप मदत करते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लहान मुलांना वगैरे जे घामोळ्याचा वगैरे प्रॉब्लेम असतो तो ह्या ड्रिंकने निघून जातो. त्यामुळे नक्कीही ट्राय करा. लहान मुलांनाही प्यायला द्या, तुम्हीही प्या. आणि हा समर सीझन आहे तो मस्त एन्जॉय करा. आजची ड्रिंक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.